झेंझी 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 खूप ऐकलं ना एवढ्या दिवसामध्ये. प्रोटेस्ट पण झालं, आंदोलनं झाली, राजीनामे झाले, सगळ्या गोष्टी झाल्या. पण बऱ्याच जणांचे कमेंट बॉक्समध्ये किंवा मेसेजमध्ये मेसेज यायला लागले, तरी झेंझी काय भानगड आहे. लक्षात या, झेंझी म्हणजे साधारण आहे की त्यांचा जो जन्म आहे 1997 ते 2012 या काळात जन्मलेली ही पिढी. ही पिढी थोडीशी ऍक्टिव्ह पण आहे, मी तर म्हणतो खूप जास्त ऍक्टिव्ह आहे. आज 2026 चालू आहे. 2026 मध्ये यांचं साधारणतः वय 14 ते 29 वर्षापर्यंत आहे. लोक म्हणतात की झेंझी फक्त मोबाईलमध्ये अडकून पडलेली आहे. लक्षात घ्या, झेंझी मोबाईल वापरतो हे मी पण ऍग्री करतो. पण त्याचबरोबर तुम्हाला जर खरं सांगायचं झालं, हे जे मोबाईल वापरणारी झेंझी आहे, आज कितीतरी झेंझी मुलं आहेत ते 20 ते 25 वर्ष वयामध्ये लाखो रुपये कमवत आहेत. म्हणजे आपण जिथं डिसिजन घ्यायला महिना महिना घालवतोय, क्विक मध्ये डिसिजन घेऊन लाखो रुपये कमवत असतात. त्या मोबाईलचा वापर जेवढा चांगला आहे तेवढा वाईटपणे आपण सांगतो, पण ह्यांनी चांगला वापर खूप करून दाखवलेला आहे. मग झेंझी मध्ये असं वेगळं काय, हा मला पण प्रश्न पडला होता. मग थोडंसं जेव्हा झेंझी बरोबर मी बोलतो, कारण मी सेमिनार देत असतो, माझा क्लास असल्यामुळे झेंझी मुलांबरोबर माझा कंटिन्युअसली सामना होत असतो. लक्षात यांच्यामध्ये पेशन्स कमी आहेत, ऍक्टिव्हपणा जास्त आहे. याचे फायदे पण होतात, तोटे पण होतात. पेशन्स कमी असल्यामुळे हे ऑटोमॅटिक अग्रेसिव्ह बनतात, पण ऍक्टिव्हपणा असल्यामुळं किंवा डिसिजन मेकिंग पॉवर एवढी जबरदस्त यांच्यामध्ये आहे की कुठलंही डिसिजन घेतल्यानंतर ते सक्सेस पर्यंत घेऊनच जातात. म्हणजे त्याशिवाय ते माघारी घेतच नाहीत. तसं आपल्याला पण बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो, नाही म्हणता येत नाही, तोंडावरती नाही म्हणून टाकतात. अशा बऱ्याचशा स्किल्स किंवा बरेचसे टॅलेंट ह्या झेंझी मध्ये पण आहेत. लक्षात घ्या, हे झेंझी जे आहेत ना, आता स्किलवरती जास्त फोकस करतात. आपण जे आहोत मिलेनियम, ते काय करतो, तो डिग्री मिळाली पाहिजे, मार्क मिळाले पाहिजे, सर्टिफिकेट मिळालं पाहिजे, याच्यामध्ये आपण अडकून पडलो आणि आपल्याला वाटत होतं की याशिवाय काहीच होऊ शकत नाही. पण झेंझी आजकालची हुशार आहे, डिग्री पण घेतात आणि डिग्री बरोबर एवढे स्किल डेव्हलप करतात. म्हणजे मी तर माझ्या मुलांना बघतो ना, माझ्या स्टुडंटला बघतो, डिग्री पण घेत असतात, पण 5-5, 10-10 प्रकारचे कोर्सेस करत असतात. म्हणजे हे रोज नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतात, नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात. ही खूप चांगली गोष्ट आहे, लक्षात घ्या. एआय फील्डमध्ये हे कायम टॉपलाच आहेत. व्हिडिओ एडिटिंग असेल, डिजिटल मार्केटिंग असेल, ब्लॉगिंग असेल, कोडिंग, कम्युनिकेशन स्किल, याच्यामध्ये हे खूप जबरदस्त आहेत. म्हणजे आज आपण कॅमेरा समोर याला आपल्याला 1-2 वर्ष लागले, या मुलांनी कॅमेरा हातात घेतला की बोलायला सुरुवात करतात. कारण याच्या पाठीमागं ह्यांचे स्किल्स असतात, कारण ह्यांनी स्किलवरती खूप फोकस केलेला आहे. त्यांना चांगलं माहित आहे की डिग्री तुम्हाला जॉब मिळवून देऊ शकतं, पण स्किल्स तुमचं करिअर घडवू शकतं, प्लस तुमच्या आयुष्यामध्ये कमाईचं खूप मोठं साधन बनू शकतं. हे स्वतःचा पर्सनल ब्रँड तयार करतात आणि तो स्वतःचा पर्सनल ब्रँड तयार करून युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, लिंक्डइन असेल, फेसबुक, गुगल सगळ्यावरती लॉन्च करून टाकतात. ब्रँड एवढा फेमस करून टाकतात की लोकांच्या अक्षरशः लाईन लागते ती खरेदी करण्यासाठी. ते फक्त फोटो टाकत नाहीत, लक्षात घ्या, स्वतःची ओळख निर्माण करतात. त्याच्यामुळे झेंझीला या बाबतीमध्ये तर खूप माझा सल्यूट आहे. आजकाल लोक गुगल सर्च करत बसतात, पण तोपर्यंत ही लोक एआयचा वापर करून, चॅटजीपीटीचा वापर करून पूर्ण अँसर काढून टाकतात. मल्टिपल इन्कम सोर्सेस तयार करतात. म्हणजे झेंझीचा हे खूप चांगला पॉईंट आहे जो मला जाणवला, की एका इन्कमवरती हे राहत नाहीत. पहिलं कसं होतं की आपल्याला सांगितलं जातं की एका गोष्टीवरती फोकस करा, पण आत्ताच्या मुलांकडे, आत्ताच्या झेंझींकडे ए प्लॅन आहे, बी प्लॅन आहे, ए टू झेड पर्यंत प्लॅन आहेत. म्हणजे किती जबरदस्त लोक यांचं चालतं, लक्षात घ्या. फक्त हे एकाच पगारावरती अवलंबून राहत नाहीत. मल्टिपल इन्कम सोर्स यांच्याकडे आत्ताच आहेत, जसे की फ्रीलान्सिंग आहे, कंटेंट क्रिएशन, ऍफिलिएट मार्केटिंग, ऑनलाईन बिझनेस हे चालू करतात. स्टार्टअप मध्ये सगळ्यात जास्त झेंझीच आहे, तुम्ही जर बघितलं. आणि फक्त स्टार्टअप करत नाहीत, ते टॉपला पण घेऊन जात आहेत, कारण त्यांना माहित आहे की एक इन्कम म्हणजे रिस्क आहे, अनेक इन्कम म्हणजे सिक्युरिटी आहे. एवढ्या कमी वेळामध्ये किंवा एवढ्या कमी वयामध्ये या लोकांकडे मॅच्युरिटी येते तर कुठून. आणि टेक्नॉलॉजीचा खरा वापर कसा करायचा हे तुम्ही झेंझीला विचारू शकता. हे आहे त्यांच्यासाठी आता खेळणं नाहीये, लक्षात घ्या. तो एक त्यांच्यासाठी असिस्टंट बनलेला आहे. म्हणजे त्याला काहीही काम सांगतात आणि ते एआय करून पण देते. काम जलद गतीने करतात, लर्निंग वाढवतात, त्याच्यामुळे त्यांची ग्रोथ वाढत असते, रोज काय ना काय शिकत असतात. हे झेंझी टेक्नॉलॉजीला स्वीकारतात, त्याच्यामुळे ते स्पीडने पुढे चाललेले, जास्त विचार करत नाही. जे समोर आलं ते पटकन शिकायचं आणि त्याच्यावरती ऍक्शन घ्यायची. आपल्यामध्ये मिलेनियम मध्ये किंवा 90s किड मध्ये सगळ्यात मोठा हा प्रॉब्लेम होता की आपण ऍक्शन घ्यायला खूप घाबरत होतो आणि विचार करायचो चांगलं होईल का वाईट होईल. या विचारामध्येच आपले 2 महिने, 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष कधी जायचं आपल्याला समजत नाही. लगेच ऍक्शन घेतात. ही सगळ्यात मोठी आणि खूप चांगली ह्यांची सवय. ते परफेक्ट होण्याची वाट बघत नाही. जसं माझं पुस्तक आहे बी परफेक्ट, मी म्हणतो बी परफेक्ट बना. हे लोक लगेच रिस्क घेऊन टाकतात आणि सुरुवात करतात. पहिला व्हिडिओ खराब आला तर येऊ द्या, म्हणजे हे व्हिडिओ क्रिएशन मध्ये पण घाबरत नाहीत. पहिला व्हिडिओ खराब आला तर येऊ द्या, आवाज चांगला नका येऊ द्या, मोबाईल चांगला नसला तरी चालेल, हे डायरेक्ट उतरतात. पहिल्या बिझनेसच्या बाबतीमध्ये पण ते करतात. पहिला बिझनेस टाकतात, चालल बघत नाहीत, सुरुवात करतात, ऍक्शन घेतात, फेलियर झालं तर शिकतात, परत नव्याने सुरुवात करतात. पण सगळ्यात महत्वाचं काय, हे सुरुवात करतात.
कारण सक्सेसचा विचार करण्यापेक्षा ऍक्शन खूप महत्वाची असते, यांना खूप लवकर कळलेली. त्यामुळे झेनझीकडून खूप गोष्टी आपल्याला पण शिकण्यासारख्या आहेत. यापैकी कोणती गोष्ट किंवा कोणती सवय तुमच्याकडे आहे किंवा कोणती गोष्ट तुम्ही झेनझीकडून शिकत आहात, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यांचे वाईट गुण पण सांगू शकता आणि त्यांचे चांगले गुण पण सांगू शकता. पण तुम्हाला जर हे स्किल्स डेव्हलप करायचे असतील, तुम्हाला पण करिअर डेव्हलप करायचं असेल, तर सनी चाबुक सर या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी असेच व्हिडिओ तुम्हाला घेऊन येत आहे आणि झेनझी तर रॉक करत आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. लक्षात घ्या, झेनझीला यशस्वी बनवणारं वय नाही, तर त्यांची रोजची सवय आहे. त्यामुळे सवय बदलल्या तर सक्सेस नक्की मिळत असतं. झेनझीला तर माझ्याकडून खरंच ऑल द बेस्ट. ही पिढी आपल्या भारताला आणि जगाला पण पुढे घेऊन जाणारी पिढी आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी परफेक्ट. लेट्स बिगिन.